ठाण्यातील नौपाडा विभागात शिवसेनेच्या लाडकी सून अभियानाला गती मिळाली आहे। महिला पदाधिकारी बैठकीत या उपक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलं। लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं वचन या घोषवाक्याखाली महिलांविरोधातील अत्याचाराच्या विरोधात जागरूकता निर्माण करणं, कायदेशीर मदत देणं आणि सासू सून नातेसंबंध सुदृढ करणं यावर या अभियानाअंतर्गत भर देण्यात आला आहे। सून ही घरातील मुलगीच असल्याची भावना समाजामध्ये रुजवणं हे मुख्य ध्येय आहे। बैठकीमध्ये महिलांना थेट मार्गदर्शन देण्यात आलं, तसंच अडचणीत असलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आला। या अभियानातून महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेसाठी समाजाने सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळेस करण्यात आलं। लाडकी सून अभियानाअंतर्गत आपण आज पहिला टप्पा शाखा तिथे अभियान घेतलेलं आहे। मला असं वाटतं गेले 8 महिने आम्ही लाडकी सून अभियानाचं काम करतोय आणि ह्याच्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार ह्यासाठी आपण एक टीम तयार केलेली आहे आणि लीगल टीम आहे आणि पूर्ण स्टाफ आहे आमचा आणि येणाऱ्या तक्रारीचं तिथे निवारण केलं जातं आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की सूर्या कार्यालयावर तिथे ऑफिस असल्यामुळे तिथे बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडपर्यंत येतात, पण परिसरातल्या ज्या जवळपासच्या परिसरातल्या तक्रारी आहेत त्या शाखेच्या माध्यमातून आपल्याकडे यावा हा उद्देश आपला होता आणि त्या माध्यमातून आज आपण किरण नागती यांच्या अध्यक्षतेखाली शाखा तिथे अभियान नौपाडा शाखेच्या वतीने आपण केलेलं आहे। ही महाराष्ट्राची जबाबदारी ही मीनाक्षीताई शिंदे यांच्याकडे दिली आणि मला असं वाटतं त्या शाखा तिथे अभियानाचा जो पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आहे तो नौपाडा विभागामध्ये होतोय याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे, आनंद आहे आणि त्यांनी पहिला खरं तर कार्यक्रम आमचा निवडला। अर्थात आमची चर्चा झाली, माझी सुद्धा इच्छा होती आणि मी शिंदे साहेबांचे पहिले आभार मानतो। आमच्या इथे ह्या महिलांना जेव्हा असं कधी वाटेल की घरामध्ये असं काहीतरी घडतंय, शेजारी असं काहीतरी घडतंय, तेव्हा ती महिला महिलेकडे पहिली जाते। मला असं वाटतं त्या आत्मीयतेनं, त्या आपुलकीनं त्या मीनाक्षीताईंकडे जातील। त्याचं माध्यम नौपाडा संपर्क कक्ष म्हणून आम्ही असू आणि अर्थात त्याचं कुठेतरी सोल्युशन हे नक्कीच निघेल।